उमेदवार असे किडनॅप करून नेले, दमदाटी करून फॉर्म काढून घेतले. आहे का मोगलाई माजली का बिहार आहे? रोहित दादा ही एक असं विजन आहे की त्यांच्याकडं सर्वसामान्य माणूस हा मोठा झाला पाहिजे आणि शिंदे साहेब असं विजन आहे की त्यांच्याकडचे पुढारी मोठे झाले पाहिजेत. अरे घरचं सरकार होतं, उचलायची होती, बाकरी द्यायची होती कर्जतला, का नाही दिली? कुणी आलेलं? रोहित दादा आमदार होणार आहेत आणि आमदार होऊन या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होणार आहेत. त्यावेळेस आम्ही MIDC आणणार म्हणजे आणणार. आमदार रोहित पवार साहेबांना विकास कशाला म्हणतात तेच कळत नाही. काय विकास करणार आहे? दुसऱ्याला नाव ठेवण्यात ही दंग झालेत. कुठलाही विकासाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीकडे नाही. प्राध्यापक राम शिंदे यांनी महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम केलं, मात्र यांना या ठिकाणी पाणी सुद्धा देता आलेलं नाही. या भागातल्या तरुण जनतेला भीक मागायची पाळी आणली यांनी या 2 वर्षाच्या काळामध्ये. आम्ही अख्ख्या तालुकाभर सांगितलं, समोर या, तुमचा विकास आणि आमचा विकास सांगा. अजून कोणाचं उत्तर आलं नाही. तुम्ही काय केलं हे तरी सांगितलं पाहिजे ना. नुसतं मोकार का म्हणता म्हणजे विकास आणि विकास. पण त्यांच्याकडे फक्त खाना खुना, ह्याचं काढ त्याचं काढ, ह्याला पाड, त्याला उमेदवारी द्यायची नाही, हे मागासवर्गीय आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याकडे राजकारण चालू आहे. त्यामुळे या बारीला फक्त रोहित झाला. पण 2019 ते 2024 हे कर्जतकरांनी अनुभवलेला रोहित पवार सामान्य जनतेची प्रतिक्रिया काय ठीक आहे. त्यांनी सांगितलं ना विकास भाकास. रामराम मंडळी, सध्या आपण आहोत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी रोहित पवार महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहेत. आता कर्जत जामखेडकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचा कौल कुणाला असेल, इथल्या लोकांच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, हे सगळं आपण त्यांच्याच तोंडून समजून घेणार आहोत. चला, काय म्हणता, काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? आमचं मतदारसंघामध्ये विकासाचं वार आहे. विकासाचं कारण की इथं प्राध्यापक राम शिंदे साहेब हे 15 वर्ष 12 खात्याचे मंत्री असून आमच्याकडे कसल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही. आणि त्यांच्यासोबत आम्ही 15 वर्ष पण आम्ही काम केलं. पण त्यांच्याकडे फक्त खाना खुना, ह्याचं काढ त्याचं काढ, ह्याला पाड, त्याला उमेदवारी द्यायची नाही, हे मागासवर्गीय आहेत, अशा पद्धतीने त्यांच्याकडे राजकारण चालू आहे. आम्ही ही बोलतो ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहे की रोहित दादांच्या माध्यमातून कर्जत शहरामध्ये चांगल्या पद्धतीने की मोठमोठे शासकीय कार्यालय बांधले गेले, मोठमोठे उद्यान बांधले गेले, असे भरपूर त्यांच्या आरोग्याचा विषय असेल, आरोग्याच्या प्रश्नावर ते बोलत आहेत. आरोग्याच्या विषयावर असेल तर त्यांच्या पर डायरेक्ट घरापर्यंत, ज्यांचं जर घरात पेशंट असेल तर त्यांच्या घरापर्यंत त्यांची ॲम्ब्युलन्स जाण्याची सेवा उपलब्ध आहे. आणि त्यांचं घेऊन इथून नेऊन ॲडमिशन ऑपरेशन वगैरे करून परत ती घरी आणण्याची पण सुविधा करत आहेत. आणि लहान मुलांना सगळ्या गोष्टींच्या सुखसुविधा आहेत. वह्या असतात, पुस्तक असेल, जन्मलेल्या मुलाला त्यांनी जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा यांचं लक्ष आहे. त्यांना किट सुद्धा वाटप आहेत लहान मुलांचं. आणि वयस्कर माणसांपर्यंत सुद्धा त्यांचं लक्ष आहे. म्हणजे हे वैचारिक कुटुंब प्रमुख असल्यासारखं आम्हाला वाटत आहे. आता आमचे नेते सांगतात की मी कुटुंब प्रमुख कोण असतो की जो आपल्या घराची देखभाल करण, जो आपल्या लेकरांची सोय सुविधा करण, हे आपले कुटुंब प्रमुख असतात. तर आम्हाला आमचे कुटुंब प्रमुख म्हणून या कर्जत जामखेडचे कुटुंब प्रमुख म्हणून रोहित दादा पवारच वाटत आहेत. त्यामुळे हे कर्जत तालुका असेल किंवा आमचे SC समाजातले लोक असतात, हे रोहित दादांना अजिबात सोडणार नाहीत. कुणी कितीही पैशाचा वापर करू द्या, जनता विकासाच्या मुद्द्यावर सोबत राहणार आहे. कोण करते पैशांचा वापर? आता ही कळण 2 दिवसानंतर समजणार आहे कोण करणार आहे ते. आणि आम्ही विकास सांगणार आहे पुढे. बरं, काय म्हणतात तुम्ही, काय सांगणार पुढे जनतेला? 2019ला कर्जतकरांना वाटलं की पवार घराण्याचं लेकरू कर्जतला आलंय, चांगला विकास करेल, मोठ्या घरचं आहे. कर्जतकरांनी स्वीकारलं. चोंडी सारख्या ठिकाणी जन्माला आलेला राम शिंदे साहेबांना यांचा पराभव त्या ठिकाणी झाला. लोकशाहीमध्ये कोणाचा तरी विजय, कोणाचा तरी पराजय असतो. पण 2019 ते 2024 हे कर्जतकरांनी अनुभवलेला रोहित पवार सामान्य जनतेची प्रतिक्रिया काय ठीक आहे. त्यांनी सांगितलं ना विकास भाकास. अशी परिस्थिती नाही. फक्त तुम्ही आण व्यावसायिकवाल्यांना त्यांचे व्यवसाय बंद करणे, स्वतःचे व्यवसाय वाढवणे, जागा बळकवणे, स्वतःचे तिथे व्यवसाय निर्माण करणे, दहशत निर्माण करणे. 2021-22ला कर्जत नगरपंचायतची निवडणूक झाली आणि त्या कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्याने नाही, जामखेड तालुक्याने, नगर जिल्ह्याने नाही, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं रोहित पवारची दादागिरी. उमेदवार असे किडनॅप करून नेले, दमदाटी करून फॉर्म काढून घेतले. आहे का मोगलाई माजली का बिहार आहे?
ही कर्जतची जनता तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला कर्जत आणि जामखेड काय आहे हे तुम्हाला 20 तारखेला कळल. आणि या ठिकाणी ज्या जसं आलेलं पार्सल आहे 1001% कर्जत जामखेडची लोक इथून त्यांना पाठवल्याशिवाय राहणार नाही. आजच त्यांच्या पक्षाचे मित्र पक्षाचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्ह्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. ह्यांच्या जाचाला कंटाळून ह्यांच्याबरोबर मित्र पक्ष सुद्धा राहिला नाही. याच्यानं तुम्ही समजून घ्या कर्जत जामखेडमध्ये वातावरण कसं चाललंय. अच्छा, कर्जत जामखेडमध्ये तुतारी वाजू देणार नाही म्हणतात. तुतारी तर वाजलीच पहिली, त्यामुळे तुतारी वाजायचा संबंधच येत नाही आता, कारण की पहिल्यापासून तुतारीच वाजत आहे. आणि जर आता आमच्या बंधूंनी जे सांगितलं की दुकानं बंद केले, जागा लुटल्यात किंवा काही केलं, ह्याचा ह्यांनी आम्हाला जर प्रूफ दिला तर आम्ही मान्य करू. कारण की दहशत कुणाची चालली, ज्या गाड्या घेऊन फिरत्यात गुंडगिरीची प्रवृत्ती ही जनतेला दिसतंय. हे आम्हाला सांगायची गरज नाही की गुंडांची बाजू कुणाकडे आहे ती आणि दहशत कोण करतंय ही जनता ठरवणार आहे. आम्ही सांगायची गरज नाही. कोण करत आहे दहशत? सगळ्यात मोठा प्रश्न आहे का कर्जत जामखेडसाठी रोजगारीचा आहे. आणि 15 वर्ष आमदार शिंदे साहेबांना ही रोजगार इथं आहे, तरुण पिढी आहे ही त्यांना कधी समजलंच नाही. जेव्हा रोहित पवार आमदार झाले त्यांनी MIDC सारखा प्रश्न मांडला, तर त्या MIDC ला म्हणजे रोहित दादा ही एक असं विजन आहे की त्यांच्याकडं सर्वसामान्य माणूस हा मोठा झाला पाहिजे. आणि शिंदे साहेब असं विजन आहे की त्यांच्याकडचे पुढारी मोठे झाले पाहिजेत. त्यामुळे यावेळेस 100% तुतारी वाजणार आहे. कागद दाखवा कागद. 2.5 वर्ष घरातलं सरकार होतं, कागद दाखवायचा असतो. आम्ही कसा आधी कागद दाखवतो. 100% विकास झालेला आहे. कमळ रामभाऊ शिंदे साहेब कागद आणि कागद आहे, सगळे पुरावे आहेत. त्याच्यावरती 2.5 वर्षानंतर खोक्यांचं सरकार आलं, कागद तयारच होणार होता, तेवढ्यात खोके वाजायला लागले. खोके वाजले की आमचे सरकार पचलं गेलं. आणि आमचं विधान भवनामध्ये रोहितदादांनी तिथं विधानसभेमध्ये मांडलं गेलंय की MIDCचा प्रश्न ही काय पोरखेळ नाही ना. कागद हा येणार आहे ज्या टायमाला आम्ही सत्तेत येणार आहे. रोहितदादा आमदार होणार आहेत आणि आमदार होऊन ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होणार आहेत. त्यावेळेस आम्ही MIDC आणणार म्हणजे आणणार. आणि ती जी जागा निश्चित केलेली आहे त्याच जागेवर होणार आहे ना. कर्जत जामखेडचा विकास त्याही मुद्द्यावर होणार आहे. काय म्हणायचं आता मग? त्यांना कसं आहे, त्यांना सवय लागली उद्योगपतींना जागा द्यायची. त्यांना तेवढीच जागा पाहिजे फक्त द्यायला MIDCची. MIDC अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी गायरान जागा आहे अशा ठिकाणी. आता कोंबडीची MIDC झाली ती काय तालुक्याच्या बाहेर आहे का? अरे तुमच्या दम आहे तर तुम्ही आणा पाठीवाडीला परत दुसरी. ही आणली राम शिंदेनी कोंबडीला, सिद्ध करून दाखवलं त्यांनी, कागद दाखवला. तुम्हाला कोणी अडवलं? अरे घरचं सरकार होतं, उचलायची होती भाकरीन द्यायची होती कर्जतला, का नाही दिली? कोणी अडवलं? 45 वर्ष 60 वर्ष कर्जत शहराचा पाण्या प्रश्न राम शिंदेनी मिटवला. सगळ्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला एकमेव आमदार राम शिंदे साहेब आहे काय. आणि तो पाणी न देण्याचं काम 40 दिवस कर्जत शहराला पाण्या वाचून वंचित ठेवलं 2.5 वर्ष ह्यांनी. का? कारण ह्यांचे टँकर गल्ली बोळात दाखवायचे होते, ह्यांचे बारीक फोटो दाखवायचे होते. ही ह्यांचा विकास आहे का? किंवा यांचा विकास आहे? जाहिरातबाजी करायची, जाहिरातीवरचा विकास असं चालतं का? विचारा शेजारचे कुंभे फळचे काय जमीन आहे, किती गेली, 50 एकर जमीन कुठे नेली? असं चालत नसतं. सोलार प्रकल्प केलाय आमच्या तिथे. माझ्या आजोबाची जमीन आहे ती वर्ग 2ची. आलं की दुसरे 2 महिन्यांनीच घेतली माझी जमीन. काय विकास केलाय? रोड सुद्धा नाही, जाता सुद्धा येत नाही आमच्या तिकडे. फक्त पाणी वाटलं एवढाच विकास. रोड बघा जाऊन आमच्या काय 10 वर्ष रोडच नाही. पाणी वाटलं एवढाच विकास आहे, दुसरा विकास काहीच नाही. रस्ता नाही, काही नाही. सदर आमचे जे मित्र बोललेले आहेत की मंत्री महोदय आमदार राम शिंदे साहेबांनी जेव्हा कर्जत शहराच्या डोक्यावरचा हंडा उतरवला त्यावेळेस ते नगरसेवक होते. आमचे मित्र आहेत ना ते नगरसेवक होते. कारण की ती हंडा उतरायचं काम ह्यांनी केलं. हंडा उतरवला कर्जत शहराचा, पण ती पाणीच कोणी पित नाही अशी आवाज झाली. कारण की ती योजना आहे ना ती बोगस योजना झालेली, कारण की पाणीच येत नाही. पाणी आम्ही पिलोच नाही. आमच्या कर्जत शहरात कोणाला पण जाऊन प्रश्न विचारा की तुम्ही नगरपंचायतचं पाणी पिता का, हा प्रश्न आहे माझा. पाणी ह्यांचं म्हणणं पित नाहीत की जनता पिती नाही. अरे पण ती 40 दिवस का देत नाही? ती तरी पाणी तेवढं तरी द्या ना लोकांना. का फक्त रोहित पवारांची जाहिरात करायची म्हणून पाणी द्यायचं नाही?
ज्या टायमाला कर्जत जामखेड तालुक्यामध्ये पाणी तुटवडा पडला होता त्या टायमाला ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब होते. त्या टायमाला रोहित दादा पवार हे सामान्य पब्लिक होते. त्यावेळेस त्यांनी 8 महिने स्वतःच्या स्वखर्चामधून माणसांनाच नाही तर जनावरांना सुद्धा पाणी पाजण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्या कामाची पावती म्हणून ते निवडून येत आलेले आहेत. कारण की 12 खात्याचा मंत्री जर सामान्य माणसापुढे पडत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी विजय नसल्याशिवाय ते पडलेला नाही. आता काय करायचं बाबा? परिस्थिती अशी असती, सामान्य हा सामान्यच आहे. एखाद्या सालकऱ्याच्या लेकराला 12 खाती मिळाली ही जर एक प्रस्थापितांना सहन होत नसेल, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? ह्याच्यापेक्षा दुर्दैव जो अहिल्याबाईंचा वंशज आहे, कर्जत जामखेडचा भूमिपुत्र आहे, ह्याला मंत्रीपद 12 वर्ष. तुम्ही पिढ्याने पिढ्या सांभाळले ना मंत्रीपद, शाश्वत विकास केला. कुकडीचं पाणी असेल, सगळ्या गोष्टीत कर्जत शहरात काय नाही केलं. हा तुम्ही काय बिल्डिंग वर बिल्डिंग मध्ये विकास आहे काय तुमचा? हा कर्जत मध्ये तुम्ही चालतात ना, हा कॉन्क्रीट रस्ता असेल, प्युअर ब्लॉक असेल, गोदड महाराज मंदिराच्या परिसराचा विकास असेल, हा जो सर्व विकास भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिकेच्या काळामध्ये आणि राम शिंदे साहेब मंत्री असताना ह्यावेळी झालेला विकास आहे. हा विकासाच्या गप्पा त्यांनी आणू नयेत. आम्ही अख्ख्या तालुकाभर सांगितलं, समोरासमोर या, तुमचा विकास आणि आमचा विकास सांगा. अजून कोणाचं उत्तर आलं नाही. त्यामुळे आता ह्यांनी बोलायचं, ह्यांनी एकच करायचं, असं आम्ही केलं कागदावर विकास दाखवा, तसं जमत नसतं. कागद द्यायचं मग बोलायचं. बरोबर आहे, जी भैयासाहेब बोलले तर हा रस्ता त्यांचाच आहे. पण तुम्ही हा रस्त्याची पाहणी करावा. जे आमचे गौंडे गलीचा कोपरा आहे त्या ठिकाणी जाऊन बघावा किती मोठमोठे खड्डे पडलेले ते. हा यांचा विकास आहे. हे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. जर आम्ही खोटं बोलत असेल तर तुम्ही स्वतः मीडिया घेऊन माझ्यासोबत चालायचं, मी तुम्हाला तिथं खडे दाखवतो. पावसाळ्यात नाही, उन्हात सुद्धा जाण्याची अवस्था नाही तिथं. इतके मोठमोठे खड्डे, कारण की आता झालेला रस्ता आहे हा सगळा पूर्णपणे बोगस आहे. कारण गटरी साईडनी तुम्हाला कोणी अडवलं का? तुम्हाला रोहित पवार सांगतात गटरी करू नका, लोकांना पाणी जाऊ द्या घरांनी. कोण सांगताय तुम्हाला? हा हे जे प्रश्न तुम्हाला अधिकार आहे म्हणलं चालू द्या ना. 100% तुमचं भैया म्हणणं आहे ते बरोबर आहे. मग विकास होण्याला अडवलं कुणी? सांगा. 2.5 वर्ष रस्ता का थांबला? ह्यो रस्ता 2.5 वर्ष का झाला नाही? कर्जत ते राशीन, कर्जत पासून राशीन पर्यंत, कोंबडी पासून कर्जत पर्यंत रस्ता 2.5 वर्ष का झाला नाही? ह्याचं उत्तर द्यावा. 100% ते 2.5 वर्षात 2.5 वर्षानंतर हा रस्ता होणारच होता. पण खोक्यांचं सरकार आलं. खोक्यांचं सरकार आलं की त्यांनी सगळ्या गोष्टींना रोहित दादांच्या जे त्यांनी योजना आणल्या त्यांना स्थगिती द्यायचं. यांनी फक्त काम केलं विकासापासून. आडवाडीचं काम यांनी केलं, दुसरं काही जमलंच नाही. हे सामान्य माणूस सांगतोय स्थगिती कोणाला दिली नाही. बरोबर नाही काय? 25 वर्ष झाले भाजपचा, 25 वर्ष भाजपचे आमदार इथं निवडून गेले. 15 वर्ष लोखंडे साहेब, आम्ही स्वतः काम केलं. 15 वर्ष लोखंडे साहेब, 10 वर्ष शिंदे साहेब. लोखंडे साहेबांनी 15 वर्षात काय नाही केलं. कर्जतचे पोटरेल धरायचं हाताखाली, जामखेडच्या पोट हाताखाली धरायचे, त्यांचे पाकिट द्यायचं. इलेक्शनच्या टायमाला ऐका ना. आणि आता काय झालेलं आहे, आता काय झालेलं आहे, पोटरेलला किंमत राहिलेली नाही. आमदार रोहित दादा आल्यापासून जनताला म्हणजे कार्यकर्त्याला ताकद आली. पोटरेल सगळे कावळेसारखे इकडे करायला लागले. त्याच्यामुळे कर्जतचा विकास झाला नाही. सोबत आहे आमदार शिंदे साहेबांनी तेच केले. त्यांची चाल धरली होती, लोखंडे साहेबांची चाल धरली होती की आता कसं करावं. पण रोहित दादा आल्यापासून सगळे पोटरे एककडे आणि जनता एकीकडे. त्याच्यामुळे ह्या बारीला फक्त रोहित दादा जे कर्जत तालुक्यात विकास झाला ते फक्त रोहित दादानेच केलेलं आहे, कोणी नाही केला असेल तेवढा. ह्यांची भूमिका कशी होती की आता 15 वर्ष आपण लोखंडे साहेब राहतील तसं आपण राहू, पण राहणार नाही. कारण लोखंडे साहेब सगळ्यांनी ओळखलं होतं की नसतं पोटरेले द्यायचं, कार्यकर्ते हातात काही यायचं नाही. आता कार्यकर्त्याच्या हातात इलेक्शन आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं. आमचे सन्मान्य मित्र रोहनजी कदम आणि दुसरे रज्जाकभाई जारेकरी. रज्जाकभाई, तुम्ही दोघांनी मांडलेला मुद्दा मला पटला, पण तुम्हा दोघाला विकासाचा मुद्दा मला सांगायचा आहे. रोहनजी कदम यांनी आमदार राम शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली. ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या या सिद्धार्थनगर या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्या ठिकाणी आपण निधी द्यावा. ह्याच रोहन कदमच्या सांगण्यावरून आमदार राम शिंदे साहेब यांनी 48 लाख रुपयाचा निधी दिला. आणि दुसरं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेट ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथपर्यंत जाण्यासाठी पिविंग ब्लॉकचा रस्ता दिला. हा आमचा विकास आहे.
आणि आमचे दुसरे सन्मान्य मित्र सांगतात रज्जाकभाई जारेकर, हो रज्जाकभाई इकडे बघा, आमच्या रज्जाकभाईच्या जारेकरी यांच्या घरापर्यंत जाणारा सुद्धा रथ मार्ग आम्हीच दिलाय आणि यांच्या मशिदीतला शादीखाना बी आम्हीच दिलाय. सन्मान्य आमदार सन्मान्य आमदार राम शिंदे साहेब आणि सन्मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे. काय हे निधी आम्ही दिले तेव्हा आम्ही बोलतो. तुम्ही काय केलं ही तरी सांगितलं पाहिजे ना. नुसतं मोकार का म्हणता म्हणे विकास आणि विकास. अरे तुम्ही बोला, कागद दाखवा, कुठेतरी बोला. ह्यात बोलत असेल रोहित कदम सांगतील की शिंदे साहेबांनी ह्यांच्या सांगण्या निधी दिला का नाही दिला. 100% अतिशय बाहेरने जो सांगितला प्रश्न, मी मागणी केली, मला आंबेडकर भवन दिलं. आंबेडकर भवन छानपैकी बांधलं पण गेलं नाही असं नाही, पण आंबेडकर भवन मध्ये लाईटच दिली नाही मला. तर त्या आंबेडकर भवनचा फायदा झाला काय? तिथं वाचनालयाची मंजुरी होती, वाचनालय नाही, लाईट नाही. 5 वर्ष झालं मला लाईट नाही त्या आंबेडकर भवन मध्ये. नसन बघायचं तर माझ्यासोबत चालायचं, तुम्हाला आंबेडकर भवन दाखवतो. लाईटच 5 वर्षापासून तिथं लाईटच नाही. मग त्या आंबेडकर भवनचा फायदा झाला काय? माझ्या मागणीला यशच आलं नाही. मला तिथं काय करायचं होतं की तिथं वाचनालय, त्याच्यापासून सामान्य माणसं जर वाचन तर शिकन, त्याच्यामध्ये विकास घडला असता. जर तिथं वाचनालय मला मिळालं असतं तर तिथं काहीतरी समाजामध्ये सुधारणा झाली असती आणि काय अधिकारी तयार झाले असते, कोण कशा पद्धतीने सर्व्हिसला लागले असते. पण हे राम शिंदेला नको होतं. राहिला विषय त्यांच्या तुमच्या बाईट मध्ये त्यांनी सांगितलं गेली 5 वर्ष झालं तिथं लाईट नाही. अरे गेली 5 वर्ष झालं तुमचाच आमदार आहे. आमदार कुणाचा आहे? नगरपालिका कुणाची ना. आम्हाला कुठं मागता? आमचा मागच्या दाराने आलेला आमदार होता आणि आम्ही पडलेले नगरसेवक होतो. नगरपालिका यांचीच 5 वर्ष आमदार यांनी आम्हाला म्हणतात लाईट दिली नाही. वारधंदा. त्यांनी सुखसुविधा दिल्या त्या, पण मला त्या मिळाल्याच नाही जशा मला पाहिजे होत्या. की तिथं मला सामाजिक न्याय भवन असन किंवा तिथल्या लोकांना सुखसुविधा मिळन अशा पद्धतीने मला मिळालंच नाही. त्याच्यामुळे मी असं बोलू शकलो. पण तुमचाच आमदार होता असं म्हणतायत ते. आमदार आहो, 2.5 वर्ष आमदार आम्ही. त्या टायमाला आम्ही आमदार साहेब राम शिंदे साहेबांसोबतच होतो. राम शिंदे साहेबांसोबत होतो. आम्ही 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादीमध्ये गेलो. कारण का तर त्याला कारणीभूत पण आमचेच मंडळी आहेत. म्हणजे भाजप त्या गोष्टीला हे की आम्हाला सक्षम माणसांना तुम्ही 5-5 वर्ष त्यांना काम करून घेतलं, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी दिल्या आणि तुम्ही ज्या टायमाला काहीतरी संधी मिळेल त्या टायमाला डावलण्याचं काम केलं. आम्ही तुम्हाला ताकद पुरवतो समाजामधून. आम्ही अख्ख्या तालुक्यामधून राम शिंदे साहेबांना भरपूर अशा मतांनी निवडून दिलं, पण त्यांनी आम्हाला म्हणावं अशी ताकद दिली नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं थोडंसं वेगळं वाटलं म्हणून आम्ही दुसऱ्या साईडला गेलो. आम्हाला जिथं विकास दिसला त्या मुद्द्याकडे आम्ही वळालो. आम्हाला राम शिंदे साहेबांकडे विकास दिसला नाही म्हणून आम्ही तिकडे गेलो आणि त्याला साक्षीदार भैया स्वतः येतं. काय म्हणताय? आमदार रोहित पवार साहेब म्हणले होते कर्ज आमचं आमखेडचे बारामती करू, पण बारामती नाही केली. त्यांनी निवडून आल्या आधी लोकांच्या नोकऱ्या घालवल्या, लांब बदल्या केल्या. त्यांचा हा विकास, त्याला विकास कशाला म्हणतात तेच कळत नाही नेमकं. हे पिथाडे रंगवणे, लोकांना त्रास देणे, लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणे, गायरान जमिनी लाटणे, आवाज कर्जत तालुक्यात शेकडो एकर जमीन लाटल्यात. त्या जायबाई जमीन लाटली, अजून उर्वरित जमीन यांच्या डोक्यात आहेत. याला शेतकरी साहेब लागत नाही. या आधी मुक्तार पत्र करून घेतात आणि शेतकरी काहीच गरज लागत मुलांना. या असा यांचा कार्यक्रम चालू आहे. त्यांनी कर्जतला पिथाडे रंगवायचा सोडून काहीच कुठं काम केलं नाही. मला दाखवा, हे डांबरी साहेबांचा आहे. अख्ख्या पूर्ण कर्जत शहरामध्ये ब्लॉक शिमिटीकरण सह रामचंद्र साहेबांचे आहेत. लोकांना घरखोल दिलेत आणि ह्यांची नगरपंचायत राष्ट्रवादीची आहो. मी शहराच्या बाहेर राहतोय. रामचंद्र जो खेळी म्हणून त्याला 8-15 दिवस नगरपंचायत पाणी सोडित नाही. ही सर्व सत्य परिस्थिती आहे. ह्याला आमदार रोहित पवार साहेब यांना विकास कशाला म्हणतात तेच कळत नाही. ह्याला काय विकास करणार आहे? ह्याला फक्त जाती पाती राजकारण करतात. कारण आमची एकदा जुगलबंदी झाली कर्जमध्ये, तर या तुतारीवाल्यांनी आमचा एक मराठ्याचा माणूस आमच्या बाजूने दारू बाजून उभा केला. मग तो रामचंद्र साहेबांना काहीतरी वाचाळ बोलला. हे योग्य आहे का? योग्य आहे काही? अजिबात नाही. त्याच्यामुळे या तुतारीमध्ये अक्षरशः माणूसच राहिला नाही आणि 20 तारखेपर्यंत तुतारीमध्ये एक सुद्धा माणूस शिल्लक राहणार नाही. 2-4 दिवस उलटी तर कोणी राहणार नाही. त्यांना काय बोलावं आणि काय करावं काय कळतच नाही. हे नुसत्या लोकांना त्रास देत सुटले आहेत. या भागाचे आमदार रोहितदादा पवार साहेब गेल्या 5 वर्षापासून जन्मलेल्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत अगदी विस्तृत अशी कामं आमदार रोहितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून झाले. या मतदारसंघाचं गेली 25 वर्ष भारतीय जनता पार्टीने प्रतिनिधित्व केलं.
त्यांनी सांगितलं ना एकही काम भारतीय जनता पार्टीच्या काळात झालं नाही. 100 बेडचं हॉस्पिटल आज कर्जत मध्ये उभं राहिले. 6 कोटी रुपयाचं 6 कोटी आम्हाला बोलू दे 6 कोटी रुपयाचं प्रशासकीय भवन काम पूर्ण आहे. 5 कोटी रुपयाचे नगरपंचायत इमारतीचं काम पूर्ण आहे. भक्त निवासाचं 5 कोटी रुपयाचं काम पूर्ण आहे. पोलीस वसाहत इथे आज काम पूर्ण आहे. 17 कोटी रुपयाची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी इमारतीचं काम चालू आहे. या भागात रोहित पवारांना फक्त 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. कोरोना काळामध्ये जम्बो 2 कोविड सेंटर उभा करून रोहितदादा पवार साहेबांनी या भागातील 30,000 लोकांची सेवा केली. शिक्षण आरोग्य या विषयावरती आजही रोहितदादाचा प्रोग्राम चालू आहे. या मिरजगावमध्ये एक चांगल्या पद्धतीची शाळा CSR फंडातून उभा केली. 4 कोटी रुपयाची शाळा या भागात उभा रोहित पवारच्या माध्यमातून. मोदी साहेब इथं काम करू शकत नाही, तिथे खालच्या पातळीवर फक्त रोहितदादा पवार साहेब काम करू शकतात. या ठिकाणी सर्वसामान्य जनता तुम्हाला सर्व सांगेन इथं फक्त रोहितदादा पवारच काम करू शकतात. अशा अनेक योजना त्या रोहितदादा पवार साहेबांनी 17,000 सायकलींचं वाटप झालं. या शाळेतील विद्यार्थ्यांना 17,000 सायकलीचं वाटप झालं. यांच्या काळामध्ये एकही सायकल नाही वाटप झाली. हे सांगतात कंपास वाटले. आम्ही कंपास वाटले तर तुम्ही खोडरभर द्या ना, तुम्ही सिस्पेन्सिल द्या, तुम्ही एखादी वही द्या. आम्ही वॉटर बॅग दिली तर तुम्ही अजून पाणी तरी त्याच्यात टाका. तुम्हाला काही करता येत नाही. तुम्ही फक्त दुसऱ्याला नाव ठेवण्यात ही दंग झालेत. कुठलाही विकासाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीकडे नाही. भूमिपुत्राचा मुद्दा काढला यांनी. अरे तुम्ही काम अडवण्याची सूत्र, तुम्ही कसले भूमिपुत्र? तुम्ही या ठिकाणी 22 कोटी रुपयाची नगरपंचायतची काम अडवलेत. माझी मिसेस या ठिकाणी नगरपंचायत आहे. 22 कोटी रुपयाचे काम अडवले. चांगले काम करणारे अधिकारी यांनी बदली करून लावले, हाकलून लावले. त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. त्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली. चांगले चाललेले प्रोग्राम या भारतीय जनता पार्टीने या कर्जत शहराला भीक मागायची बाळी आणली. MIDC सारखा मुद्दा 5 सर्वे करून 1200 एकरात MIDC आणली रोहित पवारांनी. 5 वर्ष कॅबिनेट मंत्री होते राम शिंदे. तुम्ही का नाही MIDC आणली? 5 वर्ष कॅबिनेट मंत्री होते ना, तुमच्या हातात होतं सगळं. तुम्ही हितली MIDC नेऊन तिकडे घातली बाजूला, 500 एकरात नेली. 1200 एकरात MIDC होणारी यांनी 500 एकरात नेऊन घातली. या भागातल्या तरुण जनतेला भीक मागायची पाळी आणली यांनी या 2 वर्षाच्या काळामध्ये. युतीचं सरकार आल्यानंतर या युवकांना काम मिळलं असतं. इथं अनेक कंपन्या आल्या असत्या. कंपन्या फक्त पॉवरच आणू शकतात. भारतीय जनता पार्टी इथं कंपन्या आणू शकत नाही. आणि सुदगिरणी उभा केली यांनी. तिचं भूमिपूजन अगदी ताटामाटात केलं. ती सुदगिरणी रात्रीत गायब झाली. कसलाही मुद्दा न असताना भारतीय जनता पार्टी भूमिपुत्र आपला तो आपलाच, कुणी नसता कोणाला, कुणी कुणाच्या ताटात नेऊन टाकीत नाही. ज्याची त्याला करावं लागतं. पण या गोरगरीब जनतेच्या ताटातले राम शिंदे यांनी हिसकून दिले. त्याची निश्चितपणाने या भागातील जनता त्यांना 20 तारखेला दाखवून देईल. यांनी जी सायकल वाटल्यात ना, सायकल यांचा काही संबंध नाही. सायकल आहे 4,000 रुपये आहे का? सायकल आहे 4,000 रुपयाची. आणि यांनी CSR फंडातून सायकलच्या नावावर 8,000 रुपये खाल्ले त्यांनी. उलट सायकलीचे 4,000 रुपये खाल्ले यांनी. आणि ती सायकल 12 महिने झाले की सायकल परत माघारी घेतात. आणि MIDCचा मुद्दा आहे ना, पाटेवाडीला MIDC करायचा रामसिंग साहेबांनी मंजूर करून आणली होती. पण त्या गावात विरोध केला. तिथं या तुतारीवाल्याची कार्य जमीन आहे, निर्मळ मोदीची जमीन आहे. त्याच्यामुळे तिथं MIDC होऊ शकली नाही. MIDC कुंबडी आणि थेरगावला रामचंद्र साहेबांनी मंजूर करून आणली आहे. आता त्याचं काम चालू आहे. हे राष्ट्रवादी तुतारी ही सगळे बोगस, त्यांना काही खरं बोलता येत नाही. हा सगळा लबाडाचा धंदा आहे. विषय असा आहे मॅडम, याच्यामध्ये विषय जे CSR फंड जो आहे, कॉर्पोरेट सोशल आणि रिस्पॉन्सिबिलिटी अशा प्रकारचा एक फंड असतो. या फंडाच्या माध्यमातून प्रत्येक कंपनी जी नफा कमवते त्या नफ्याच्या अगेन्स्ट 2% 4% जो नफ्याचा भाग आहे तो सोशल वर्करसाठी किंवा सोशल लोकांसाठी तो खर्चाचा असतो. आणि यामध्ये जे समजा 1 कोटी रुपये त्या कंपनीच्या मार्फत जर आले तर ते कंपनीकडून आलेले 1 कोटी रुपयामधले सर्वसाधारणपणे 80 लाख रुपये खर्च करतात आणि 20 लाख रुपये खिशात घालतात. ही वास्तव आहे. त्यानंतर कोकडीचा विषय सांगतो तुम्हाला. प्राध्यापक राम शिंदे यांनी 2018 साली 3,977 कोटी रुपयाची प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता कोकडीसाठी दिली आणि त्या माध्यमातून कोकडीची कामं ही सगळी झालेली आहेत. त्यानंतर तुकाई चारीचा विषय सांगतो. तुकाई चारीला 61 कोटी रुपये प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून मिळाले. हा जो रस्ता जो आहे आपण उभा आहे हा 200 कोटी रुपयाचा अमरापूर भिगवण महामार्ग प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून तयार झाला. त्यानंतर नावरे फाटा भिगवण, आज नावरे फाटा जामखेड हा रस्ता जवळपास 215 कोटी रुपयाचा प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून झाला.
कर्जत शहराची 128 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून झाली. जामखेडची 128 कोटीची पाणी पुरवठा योजना राम शिंदे यांनी आणली. या सर्व शहराला पाणी आज नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना शहर पाण्या वाचून उपाशी. प्राध्यापक राम शिंदे यांनी महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम केलं, मात्र यांना या ठिकाणी पाणी सुद्धा देता आलेलं नाही. आणि जे तुकाईचा विषय, सरकार यांचं ज्या वेळेला या ठिकाणी होतं त्यावेळेला तुकाई चारी 3 वर्षांनी बंद पाडली आणि तुकाईच्या लोकांची जी भावना होती की सलाईनच्या नळीनं पाणी देणं, असं म्हणून सलाईनच्या नळीनं कुठं पाणी असतं का, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या ठिकाणी चारीनं पाणी देऊ म्हटले, 3 वर्ष ही योजना बंद ठेवली आणि त्याचं पाप त्यांनी त्यांच्या डोक्यावर घेतलं. ज्या वेळेला प्राध्यापक राम शिंदे आमदार झाले त्यावेळेला पुन्हा त्या तुकाईचं काम चालू झालं. कुंबळी फाटा ते कर्जत म्हणजे गोगरगाव फाटा ते कर्जत हा जो रस्ता आहे, हा रस्ता प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून 61 कोटी आणि 3 लाख रुपयाचा रस्ता राम शिंदे यांनी अजिबात बोगस नाही, राम शिंदेनी मंजूर केला. आणि हा रस्ता राम शिंदे ज्या वेळेला आमदार नव्हते त्यावेळेला आमदार रोहित पवार यांनी हा रस्ता बंद पाडला. ज्या वेळेला आमदार राम शिंदे परत आमदार विधान परिषद आमदार झाले त्यावेळेला हा रस्ता चालू झाला. अशा पद्धतीने जेवढा विकास होता राम शिंदे यांनी विकास मंजूर केला तो रोहित पवार यांच्या कार्यकाळात बंद पाडला. म्हणजे स्थगितीचं काम जे आहे ते रोहित पवार यांच्या माध्यमातून इथून पाठवलं. MIDCचा जो विषय आहे, MIDC जर यांच्यात दमक होती, यांचं सरकार होतं, यांच्या घरचं सगळं हे किंग मेकर होते, काय MIDC करू शकले नाहीत, काय अडचण होती यांना. राम शिंदेनी त्यांच्या कार्यकाळात आमदार झाले. अरे आमदार आडवाडीचा विषयच कुठे येतो, सरकार तुमचं होतं त्यावेळेला तुम्ही करायला पाहिजे होतं ना. ज्या वेळेला राम शिंदे आमदार झाले त्यावेळेला MIDC त्यांनी त्यांच्या ताकदीवर आणि हिमतीवर त्यांनी त्या ठिकाणी कोंबडी परिसरात MIDC, कर्जत तालुक्याच्या बाहेर नाही MIDC. तुमच्या पोटात का दुखतं, कारण तुमच्या जमिनी तिथं होत्या. तुमच्या लोकांनी त्या सूतगिरणीचा विषय ज्या वेळेला राम शिंदेने मंजूर केली, ज्या चेअरमन होता त्या सूतगिरणीचा त्या चेअरमनला तुम्ही दिला. आणि आज राम शिंदे साहेबांनी स्वतः पुन्हा MIDC पुन्हा सूतगिरणी मंजूर केली आणि स्वतः राम शिंदे या सूतगिरणीचे चेअरमन आहेत. आता कोणाच्या दम आहे त्यांनी दाखवा सूतगिरणी बंद पाडून. हे सगळं जे आहे भूलभुलैया, लोकांना पेन्सिली पाट्या सायकली ह्याच्यावर नाचवायचा धंदा आता बंद झालाय. जनता सर्व सुज्ञ झालेली आणि येणाऱ्या काळात रोहित दादाला याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. 25 वर्षे भाजपचे आमदार झाले, निवडून दिले लोकांनी. त्यांना वाटलं की काहीतरी कर्जत तालुक्यात काहीतरी विकास होईल, पण लोखंडे साहेबांनी काही विकास केला नाही. पोटारांना हातात धरून काहीतरी पुके वाटून ते मोकळे झाले. राम शिंदेनी तसंच केलं. आता रोहित दादा आले, 5 वर्ष झाले, कर्जत तालुक्याचा विकास झाला. इथून पुढे 25 वर्षे रोहित दादाच आमदार राहणार. या भागाचा विकास फक्त रोहितदादा पवार करू शकतात. दूरदृष्टी माणसं आहेत हे. आई बचत गटाच्या माध्यमातून काम करतात, वडील शेतीच्या माध्यमातून काम करतात. त्याच्यामुळे लहान जन्मलेल्या मुलापासून 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत काम करणारा परिवार आहे हा. त्यामुळे या भागाचा विकास रोहितदादा पवार करू शकते. जर यांना करायचं होतं तुकाई चारीचा प्रश्न होता, हा दोन्ही तालुक्याला असा गाजावाजा केला जसं काय वाटलं की एखादा कॅनलच कर्जतला येतोय आणि कर्जत हा कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त होईल असं लोकांना गाजर दाखवण्यात आलं. आणि तुकाई चारीच्या नावाखाली एक पाईपलाईन आणली, ठिबकच्या पाईपलाईन सारखे, अजून त्यातून पाणी टिपकत नाही, काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट यांना MIDC कुठं नेऊन ठेवली, तालुक्याच्या एका कोपऱ्यात, ज्याने दोन्ही तालुक्याच्या शहराचा विकास नाही तो विकास श्रीगोंद्याचाच होणार. म्हणजे दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही. आणि रोजगाराच्या मुद्द्यावर आम्ही रोहित पवार यांनाच निवडून देऊ आणि तीच मंत्री होते. रोहित पवार आमच्या गावापासून MIDC 2 किलोमीटर होती आणि ते आता इथून आमच्यापासून 50-40 किलोमीटरवर नेऊन ठेवली. इथून पोरं कामाला तिकडे जाणं शक्य नाही. आणि तिथल्या नगरच्या लोकांना MIDC तिकडची आहे ना, तिकडल्या लोकांना तुम्ही डबल MIDC का देताय? तालुक्यातल्या लोकांचा विचार करा, जामखेडच्या लोकांचा विचार करा. जामखेड पासून MIDC जवळ होती रोहितदादांनी केलेली. आणि दुसरं म्हणजे थगिती सरकार नाव ठेवलं, यांचं ते काही खोटं नाही. कारण की आमच्या गावातील 9 रस्ते राम शिंदे साहेबांनी थगितीत टाकले. त्यातले रोहितदादांनी कोर्टात जाऊन चार रस्ते मंजूर करून आणले, परत माघारी आणले आणि आता त्याचं काम योग्य प्रकारे चालू आहे. आमच्या गावापासून 2 किलोमीटर वरती 2 पूल आहेत. एक आहे राम शिंदे साहेबांनी 2 कोटी रुपयाचा बांधलेला आणि रोहित दादांनी 1,75,00,000 रुपयाचा पूल बांधलेला. त्या दोन्ही पुलावरती येऊन बघायचं, दोन्ही पैकी कोणचं काम दर्जेदार झालंय ही जनताच सांगेल. आणि इथं पण रोहित दादाच्या
जनता आता तुम्ही बघा जे रोहित दादाचे माणसं जास्त आहेत काय शिंदे साहेबांचे जास्त आहेत ह्याच्यावरूनच लक्षात होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी काहीच नाही. रोहित पवार दादाशिवाय पर्याय नाही तालुक्याला. आमच्या गावासाठी भरपूर कामं दिलेत त्यांनी, त्यामुळे मी डिक्सळगावचा रहिवासी आहे, गोरखपूर आहे. आम्हाला भरपूर कामं दिलेत ग्रामपंचायतला. त्या कर्जत शहराला प्यायला पाणी तर मुली सुद्धा द्यायला लोक भेट होती. कर्जत शहरात मुली द्यायला भेट होती, शिक्षणाला मुलं यायला भेट होती. ज्या वेळेस साहेबांनी फिल्टरचं पाणी बसवलं तेच पाणी फक्त साहेब आल्यानंतरच पाणी भेटलं. लोक पाणी या ठिकाणी मतदारसंघात फक्त गोळ्या बिस्किटाचाच विकास झालाय. शाश्वत विकास कोणाचाच झाला नाही. शाश्वत विकास झाला नाही. शेतकऱ्यांना इथं पाणी पाहिजे आणि इथं लाईट पाहिजे आणि इथं रस्ते पाहिजेत. ही मूलभूत योजना सगळ्या राम शिंदे साहेबांनी आणलेल्या आहेत. आता फक्त ह्यांचा आभार फाटलंय, ह्यांना कुठेही ठिकाण लागणार नाही. लोकांना 5 वर्ष फक्त बोलवण्यात गेलेत, बोलवीत 5 वर्ष गेलेत आणि आता फक्त ह्यांचा जनतेतून सगळ्यांनी नाकारलेलं आहे. ज्या वेळेला प्राध्यापक राम शिंदे आमदार झाले, मंत्री झाले, त्यावेळेला आमदार झाल्यानंतर प्राध्यापक राम शिंदे यांनी सगळ्यात अगोदर अहमदनगर शहरामध्ये कलेक्टर कचेरी समोर आत्मदहन करून या भागातील कोकणीतील पट्ट्यातील शेतकऱ्याला प्रत्येकाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राम शिंदे यांच्या माध्यमातून झालं. 1 मिनिट, यांनी जो सांगितला तुकाईचा जो विषय, तुकाई चारी, तुकाई ऐका 2 मिनिटं, तुकाई चारीला सलाईन चिनारी म्हणून हिनवलं. सलाईन ह्याच्यापेक्षा मोठ्या पाईपलाईन म्हणले आमच्याकडे शेतीला असते आणि त्याच सलाईनच्या नळ्याला पथदर्शी प्रयोग म्हणून तेच रोहित पवार पुन्हा म्हणत होते. का बरं असं? तुमचं सरकार होतं त्यावेळेस, तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही तुकाई आणायची ना, तुमच्यात दमक होती तर का नाही आणली? चारीने पाणी देऊ म्हणले. त्या भागातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आमदार रोहित पवार यांनी केलं. आणि मग खऱ्या अर्थानं राम शिंदे ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेसच खऱ्या अर्थानं त्या तुकाईचं सुद्धा काम चालू झालेलं आहे. विकासाचं जे खरं या भागातील स्वप्न या राम शिंदेच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. आताचे लोकांनी परत सांगितलेले की इथून कुकडी 20 किलोमीटरच्या अंतर पलीकडे गेले. तर मला हे म्हणायचे की बारामतीहून MIDC बारामतीहून बरं का, बारामतीहून तुम्हाला सस्पेन्शन सहित, वह्या सहित, सगळ्या वस्तू कंपास सहित बारामतीहून आणायच्या. मग MIDC आमच्याच तालुक्यात 20 किलोमीटर गेली, याचं वाईट वाटून याच काय करायचं? मला सांगा, कर्जत जामखेडचा आमदार कोण व्हायला पाहिजे? रोहित दादांचा विषय खूप मोठा आहे. रोहित दादा पवार साहेब. रोहित दादा हे जे म्हणतात की आपला तो आपला पाहिजे, 100% आपला पाहिजे. आता आमदार कोण पाहिजे? ऐका ना, सांगतो तुम्हाला. एका शब्दात. प्राध्यापक राम शिंदे साहेब का आता काय ते विधानसभेचे आमदार आहेत, त्यांचे 4 वर्ष बाकी आहेत. 4 वर्ष बाकी आहेत त्यांचे. मग त्यांनी आमच्या विद्यमान आपला तो आपला म्हणतात ना, भूमिपुत्र म्हणलं, मग आमच्याकडे काकासाहेब पण आमदार झाले असते, आमचे काका. मग त्यांना का नाही उमेदवारी दिली? त्यांना पण दिली पाहिजे. आता तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहिजे? रोहित दादा. आमदार कोण व्हायला पाहिजे? रोहित दादा एकच वादा रोहित दादा. प्राध्यापक राम शिंदे साहेब. इथं भूमिपुत्र राम शिंदेच पाहिजेत. राम शिंदे, भूमिपुत्र राम शिंदे. भूमिपुत्र प्राध्यापक राम शिंदे. भूमिपुत्र प्राध्यापक राम शिंदेच पाहिजे. कर्जतच्या महिला वाचण्यासाठी राम शिंदे साहेब आमदार पाहिजेत. राम शिंदे साहेब पाहिजेत, दुसरा कोणी नको. दमदार पाणीदार राम शिंदे साहेबच पाहिजेत. रोहित दादा पाहिजे, रोहित दादा. आपण सगळ्यांनी पाहिलं, दोन्ही बाजूची माणसं होती. राम शिंदेच्या बाजूची सुद्धा होती आणि रोहित पवार यांच्या बाजूची सुद्धा होती. दोन्ही पार्टींचं आपण म्हणणं ऐकलेलं आहे, त्यांनी बाजू मांडलेल्या आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, कर्जत जामखेडचा आमदार नक्की कोण व्हायला पाहिजे? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या लढतींवरती तुम्हाला जर तुमचे व्हिडिओ पाहायचे असतील तर विशेष भारीला आत्ताच सबस्क्राईब करा. काय वाटतंय, कोण व्हायला पाहिजे आमदार? कृष्ण हरी.